नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी कोल्हापूरकर ऋषी आणि आपण आज जाणार आहे एक लॉंग राईड घेण्यासाठी. लॉंग राईड म्हणता येणार नाही, शॉर्टच असेल. 100-125 किलोमीटर बाईकवरून आपण चाललेलो आहे चंदगडला. कारण तिथे कोल्हापूरची सून नम्रता यूट्यूबर ज्या आहेत, ज्यांचं आता नाव डिस्प्ले व्हायला लागले खाली, त्यांच्या घराची वास्तुशांती आहे आणि त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आपण जाणार आहोत. वाजलेले आहेत 9:45. वास्तुशांती चालू होणार आहे 11 वाजता आणि 1 तासात तरी 100 किलोमीटर आपण काय पोहोचणार नाही. तरी सुद्धा प्रयत्न करू, किमान जेवायला तरी जाऊ. तर एवढा तामझाम का? कारण हॉट वेव्हचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मला तरी अजिबात अपेक्षा नाही काळं पडावं. आपण 2 व्हीलरवरनं जाणार आहे, त्यासाठी आपण घातलेलं आहे जॅकेट, ग्लोव्ज, हेल्मेट, पाण्याची बॉटल आणि ही आपली हायाबुसा, जिला धुतलेलं नाही आहे अशीच घेऊन जाणार आहे. आता 2 दिवस पाऊस पडलाय, त्यात घाण झाली. आपल्या बरोबर आहे क्षितिज. वाऱ्याचा आवाज किती होतो माहित नाही, नॉइज कॅन्सलेशन माईक लावलेलं नाही. आणि आता आपण पोहोचलेलो आहे महाप्रलय भाग 1च्या समोर. इथं अजून तरी कुठं सरकारनं दवाखाना बांधलाय असं दिसत नाही. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? 35 ठेवलाय ना? ओके दादा, थँक्यू. तर हे आपलं आहे डोरेमॅनचं पोट. यामध्ये आता एक शर्ट, गिम्बल, ट्रायपॉड आणि बरेच काय काय वस्तू आहेत. आणि आता जॅकेट पण कोंबले. इथे एवढा उकाडा जाणवण झाला. इथे व्हिडिओ नाही, फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड एवढंच तापले का काही कोणास ठाऊक. ये भगवान क्या जुलुम है. प्रसिद्धा काय चाललंय? इथलेच गिअर पडून झाले, जरा सिटिंग आपल्या आपणच लावली. हा माणूस इलेक्ट्रिशियन होता, आज मेकॅनिक झालाय. तर आपलं शिक्षण काय काय झालंय? सगळ्या जगाचं शिक्षण झालंय. आणि तुम्ही बघितलं आता कर्नाटकात काय डेव्हलपमेंट चालू आहे राव. एवढं स्पीड डेव्हलपमेंटचं बघून डोळ्याचं पारणं फिटलं. म्हणजे आजचा ट्रॅव्हल ब्लॉग जो आहे की नाही, तो माझा सफल संपूर्ण झाला असं वाटायला लागले. मी थांबलोय इथं जरासं कपडे वगैरे बदलून घेऊया म्हणून. आणि तुम्हाला एक मजा दाखवतो. शर्ट माझा हे शर्ट घालणार आहे मी कार्यक्रमासाठी. आणि हे पेपरचं गट्टे. तर हेच कारण काय माहितीये काय? शर्टाच्या घडीच्या वर पेपर बांधतात माहितच आहे. त्याच्याच बरोबर पेपरची एक मोठी घडी आतमध्ये शर्टच्या घातलेली, त्यामुळे शर्टची इस्त्री अजिबात खराब झाली नाही, मोडली नाही. ही एक टीप आहे. तर असा शर्ट बघूया आणि असं जाऊया पुढे. तर ही बदललेली आहेत आपण कपडे. आणि अमरोलीला जायचं आहे आपल्याला. ते राहिलेलं आहे फक्त 16 किलोमीटर 19 मिनिटं दाखवत आहे मॅप. तर झटपट जाऊया अमरोलीला आणि कोल्हापूरची सून नम्रता यांची गाठ घेऊया आणि त्यांचं घर कसं आहे ते बघूया. सगळ्यात मोठी गंमत काय झाली माहिती आहे? एवढा आता चालली वास्तुशांतीला आणि गिफ्ट घ्यायचं राहिली. तुझ्या तरी लक्ष देते. वाटलं तुम्ही बॅग एवढी मोठी बॅग घेऊन आलाय डोरेमॉनची, तर काय तर आणला असेल. डोरेमॉनच्या बॅगेत काहीच नव्हतं. काय झालं माहितीये काय? कायम झाड घेतोय. आता इथं रोपवाटिका कुठे दिसून झालं. इथं आलोय नायरा नॉवेल्टीज मध्ये. तिथं काय मिळते का बघूया. मिळते घेऊया काय? ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे. चेहरा मला काही एवढा प्रॉपर वाटत नाही. त्याच्यापेक्षा मग हे चांगलं वाटणार. तर हे झकासपैकी गिफ्ट आपल्याला पॅक करून दिलेलं आहे भावानं. 1 नंबर आहे. जरी तर नेसरीत आला तर या दुकानाला भेट द्या. जर गिफ्ट विसरलं असलं तर इथनं घ्या. फायनली पोचलो आम्ही. आणि हे बहुतेक घर आहे. चौकशी करत आलोय, पण आता विचारलेलं नाही कोणाचं घर आहे. आणि सगळं पाहुणे गेल्यासारखं वाटत. सगळे शांत शांत शुकशुकाट दिसायला लागलाय. बहुतेक भांडी घासायला लागतात वाटतं, फक्त भांडी धुवायला जातो शेवटला.
तर हे आहेत कोल्हापूरचे नम्रता यांचे मिस्टर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आलाच फायनली माझा फोन. थँक्यू सो मच. आणि ही आलेली आहे नम्रता यांची मुलगी. हे नाव काय तुझं? वैष्णवी. वैष्णवी. हिला आपण कायम व्हिडिओतच बघतोय, कोल्हापूरची सून नम्रता यांच्या व्हिडिओमध्ये आहे का नाही. आणि ही कॅमेरा मागची हिरोईन ही आहे, छान आहे ना, त्यामुळे सगळे व्हिडिओ होतात. नमस्कार. तर आज तुम्हाला मी पवारांचं घर दाखवणार आहे. चला तर मग. हे आहे आमचं हॉल. आणि हे आमचं मॉडर्न किचन आहे. सध्या खूप पसारा आहे, कारण की तुम्हाला माहिती घरात एवढी पाहुणे पायी आली, त्यामुळे तर थोडंफार आहे. नंतर आपण छान एक व्हिडिओ करूया पुन्हा. बट हे असं किचन आहे. हे फ्रीज, दोन फ्रीज आहेत. दोन फ्रीज आहे. श्रीमंतांचं लक्षण. एक सिंगल डोअर फ्रीज, एक डबल डोअर फ्रीज, आणि तो पण कन्व्हर्टेबल आहे. इथे आवड आहे. सेन्स इंटेलिजन्स ओन पण आहे का? इथे आवड वगैरे भरपूर काय काय. खरं 15 वाजून 2 मिनिटं झाली. नाही, ते टेम्परेचर दाखवत यावरती दाखवत आहे. कबड पण केली सिटिंग अरेंजमेंट. म्हणजे किचन मधनं आपण हॉल मधलं बघू शकतो कोण आलेलं. आता किचन मधून डायरेक्ट हॉल मधून वरती जाता येते. या ठिकाणी 2 बेडरूम आहे. ही स्पेशल आमच्या मुलीची बेडरूम आहे, माझ्या लेकीची, वैष्णवी पवारची. तिला हे असं ओपन प्लेस हवा होता, त्यामुळे स्पेशल तिच्या आजोबांनी एकदम छान प्लॅनिंग करून तिला ही हार्ट ऑफ द म्हणतो ना आपण, हार्ट ऑफ द हाऊस मधलं हे तिच्यासाठी रूम केलेलं आहे. वॉर्डरोब पण भारी दिलं. 2 वॉर्डरोब फुल आहे, वरती पण आहे. वरती पण जबरदस्त. काय आमची बेडरूम बेसिकली ही गेस्ट रूम असणार आहे, कारण आम्ही सुद्धा कायमच नसतो इथे, त्यामुळं इट्स लाईक अ गेस्ट रूम आणि आमची पण रूम. तर हे असं सगळीकडे फर्निचर वगैरे आहे. आणि हे बघा एवढं मोठं वॉर्डरोब आहे. आता काय काय मावणार आहे यामध्ये? आता काय ठेवलं यात? ते काय विचारायचं नसते काय. पसारा. हे आहे ओपन बाल्कनी. तर इथनं हॉल मध्ये बघू शकतो कोण आले. हे असं आहे. आणि किचन मध्ये काय शिजायला लागले, मटन शिजाले, चिकन शिजाले, काय शिजाले इथनं दिसते. तिथनं दिसतंय खरं. तांबड्या पांढऱ्याचा वास इथे येतो. आता सध्या नाही, खरं 1.25 महिना चालत नाही. आणि इकडे काय नाही, नॉर्मली आपलं थोडस असं प्लेस आहे जिथे आपण काही स्टोर ठेवू शकतो, किंवा आपल्या अकॉर्डिंग आपण अजून सध्या आमचं काही ठरलेलं नाही ते काय करणार आहे म्हणून. आणि हे आता वरती टेरेस, रेग्युलर आपल्या टेरेसला जसं जातोय आपण. पाठीमागं हे बघा काजूची झाड आहे, फणसाची झाड आहे. अरे जबरदस्त. इथपर्यंत जागा आहे. इथं किती झाड आहे? ही झाडे तुमची सगळी? ओके. सासू सासऱ्यांची रूम? सासू सासऱ्यांची रूम दाखवते. खरं आता तिथे पाहुणे आहेत. आहेराचा कार्यक्रम चालू आहे. बरोबर. ही साहेबांची रूम. हे देवखोरी आहे ही. आणि हे बघा फ्रेश काजू. आम्ही परवाच काजूचे काय म्हणतात, काजू करी केलेली. ह्याचं फळ कुठं आहे? फळ गेलं. नाही, हे फळ आहे. हा तेच. काजू कुठं? काजू कोणतं नेला? हे काजूच आहे सगळे? होय काजू. अरे मग असं आहे एकंदरीत घर. आय होप कसं वाटलं तुम्हाला सांगा, कमेंट करा. तर आपल्या बरोबर आहेत आता शिवचरण, जे कोल्हापूरची सून नम्रता यांच्या चॅनल मध्ये असतात, त्यांचे सुपुत्र. तुम्हाला कसं वाटलं आमच्या बरोबर भेटून? आम्हाला भेटून कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. काय करायचं? रडायचं चालू आहे. ह्याला आपण सोडूया मम्मीकडे त्याच्या, आणि आपण इथं भोजनाचा आस्वाद घेऊया. मस्त भोजन आहे. सगळ्यात महत्वाचं इथं मट्ट्याची पण व्यवस्था आहे. लग्नातला मट्टा आता वास्तविक संतीत मिळणार. त्याचबरोबर मला इथे दिसायला लागले गुलाबजामुन ढिगभर. आता मग तोंडाला पाणी सुटले, पण साखर मैदा ह्याचा विचार आज करून चालणार नाही. कमी आले विषय आहे काय? असं उभारलं तरी येणार नाही भाई, काय काय? कारण साखर मैदा नाही, कोरायची साखर मैदा आणि आपण काय बंद केले, सोडा. ह्या 3 गोष्टी बंद केल्यात तेव्हापासून पोट ऑटोमॅटिक आज चाललंय. सगळ्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही मैदा, साखर आणि सोडा पिऊ नका. जास्त मीठ सुद्धा खाऊ नका.
गोव्याच्या व्हिडिओमध्ये स्प्राईट आली होती. काय म्हणते सर शोधलंय सर? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. काय स्प्राईट प्यायला गेलो, स्प्राईट होता ते, शुगर होती, सोडा होता. जरासं पिलं, मग चूक झाली म्हटलं की टाकून देणार म्हटलं की मी टाकलं की त्या दिवशी. कुठं बघायला? डोळा माझा होता त्या गुलाबजामवर. या मावशी आता बसल्यात गुलाबजाम घेऊन. घेत नाही नको, वाढल्यावरच घेतो. तर इथं आता या मावश्या उठल्या की जेवायला बसणार. आता वाडेपर्यंत धरून बसायला लागणार आहे. धरून बस उडून जाईल वाऱ्यानं. करम आलेली आहे, चपाती, लिज्जत पापड. बघा युट्यूबर म्हणून 2 दिलेत पार्सलिटी. दादा अनेक घाला की त्याला हे मट्टा. हो मग तेवढ्यासाठी 2 घेतल्यात. काय दादा हे पाणी नको मला. परवा आपण त्या मट्ट्याच्या गाड्यावर पिला का निघला ग्लास, तो सेम क्वालिटी सेम चव, फक्त जिलेबीच्या ऐवजी गुलाबजाम इथं सालाबाद प्रमाणे आपण शॉर्ट व्हिडिओ करतोय. त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये काय प्रकार असतो की आपण अर्धा ताट खातोय आणि त्यानंतर रिव्ह्यू येतोय. तर आता अर्धा ताट खाऊन झाली, दुसरी चपाती घेतली दाखवी इकडे. तर ह्या चपातीनंतर मी आता रिव्ह्यू देतो. ही जी भाजी केल्या हॉटेलला झक मारते, म्हणजे हॉटेलची भाजी झक मारते समोर. ही एवढी क्वालिटी केल्या का नाही, जबरदस्त. गरम घरगुती विशेष नाही. आणि टकली जी 2 आहेत ही आता 4थी आहेत, आणि एक ग्लास आहे का नाही ते मला वाटतं 4था आहे. ही बॅक कॅमेरा हिरोईन आहे बरं का ती. हा, कॅमेराचा मागचा कलाकार आहे ती वैष्णवी आहे. तिच्यामुळे आता कोल्हापूरची सून नम्रता चॅनेल एकदम पुढे गेले, टॉपला गेले. डाएट गेली. मट्टाचा द्यायचा का? अजून किती मट्टा पिणार आहे सर? कितवा ग्लास चालू आहे तुमचा? 6वा 7वा? 7वा आहे. भावा गाडी तुला चालवा लागते. तर आता जेवायला इथं घरची मंडळी बसलेली आहेत. पहिला आपण कोल्हापूरची सून नम्रता यांना विचारूया. मॅडम जेवण कसं वाटलं? आमच्याच घरचं आम्हालाच विचारताय. नाही ज्यांनी केले त्यांनी विचारायला लावले मला. तुम्हीच सांगा जेवण कसं आहे. मला तर जेवण 1 नंबर वाटलं. मला पण आवडणारच. मी मला वाटते 8-10 वाटलं ग्लास पिलं. प्रवास जो होता तो पूर्ण तुम्ही इथे कव्हर केला. आणि नम्रता यांचे मिस्टर, त्यांना विचारूया. तुम्हाला जेवण कसं वाटलं कोल्हापूर? खूप छान मस्त झालं. कायम 5 स्टार हॉटेलमध्ये आहेत, त्यामुळे तिथलं जेवण आणि या 5 स्टार हातचं जेवण खायला मिळते. त्यामुळे आज आहे ते गावाकडचं जेवण. एक नंबर मस्त. गावाकडच्या चवीला 5 स्टार हॉटेल भेट नाही करत. काय म्हटलं? गावाकडच्या चवीला 5 स्टार हॉटेल कुठे हे करत. तर आपण आज ज्यांनी जेवण बनवले त्यांना भेटलेलो आहे. ऍक्च्युअल ही सगळी फॅमिली मेंबर आहेत एकमेकाचे, आणि सवळकर आहेत ते तिकडं तळा लागल्यात काहीतरी, त्यांना आपण नंतर भेटू. तर ह्यांना विचारूया एवढी चांगली चविष्ट हाताची चव कशी आहे तुमची, मला पहिला उत्तर द्या. करत गेल्यामुळं आणि अंदाज गावल्यामुळं आम्हाला जेवण अनुभव. तुम्ही प्रोफेशनली काय करताय हे सांगा पहिला. मी आशा वर्कर म्हणून काम करते आरोग्य खात्यात. बर. वाटिंगी PSC मध्ये. बर. आणि घरकाम. बर. आणि दादा तुमचं? मी शिकत आहे. शिकायला लागला. काय शिकताय? डिप्लोमा. दादा तुमचं? मी मंडपचं काम करतोय इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीत? आणि आपल्याकडची ती माणसं. बर. तुमचं सांगा. मी आशा वर्कर आहे. तुम्ही पण आशा वर्कर आहे? गृहिणी म्हणून हे आवड म्हणून करते. म्हणजे हे तर आता हाऊस वाईफ आहेत की नाही आपल्या, त्या घरात बसून फुगा लागल्या. हे बघा, हे काम करत आपलं आशा वर्करचं काम करत प्लस ह्यानी काम करतात. म्हणजे कामाची, म्हणजे हे काम म्हणता येणार नाही, ह्यांच्या हातची चवच वेगळी आहे. यांची चव नाही, तुम्ही चव लोकांना देण्यासाठी हे काम करत आहे. जी तुमच्या हातची चांगली चव आहे की नाही ती तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे. पैसे मिळवणे हा नंतरचा भाग आहे, पण पहिल्यांदा हाताची चव चांगली वाटली पाहिजे आणि ती लोकांना आवडली पाहिजे, यासाठी या 100% प्रयत्न करत असतात. सवळगरी मेन आले तिथे, त्यांना भेटूया आपण. सवळगरी एवढी चांगली चव कशी काय तुमच्या हाताला? म्हणजे मी सांगतो तुम्हाला, स्त्रीच्या हाताला चव चांगली असते असं लोक म्हणतात, पण माझा अनुभव आहे आजपर्यंत सवळगरी पुरुषच आहेत आणि पुरुषाच्या हाताला चवच वेगळी आहे. त्याला हे पाहिजे कसं तुमचा अंदाज महत्वाचा आहे. बर. जे करणार आहे तुमचा हात दाखवा की मला हात बघायचा. हे हात दाखव इकडे. हे चवीचा हात आहे. काय फरक आहे हातात? काही फरक नाही, खरं चवच आहे काय. मांसाहारी रक्तीमुंडील तर फेमस आम्ही. बर. मांसाहारी 1 नंबर करतात. बरं, तुमच्या ह्याचं नाव काय? कॅटरचं? सार्थक कॅटर. तर आता हे आहेत सार्थक कॅटर्स. यांचा नंबर आता इथे खाली डिस्प्ले व्हायला लागलाय, डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो.
तिथं आजऱ्या साईडला आला किंवा इकडे गडिंग्रज साईडला तर यांना फोन करा. तुमचं जेवण असेल तर यांना कॉन्ट्रॅक्ट द्या. तर नम्रता मॅडमांना आपण टाटा बाय बाय करून बाहेर पडलेलो आहे. असाच आपला प्रवास जर्नी चालू राहणार आहे, कारण आपण आता इथून पुढे लाईफस्टाईल ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉगिंग, फूड ब्लॉगिंग सगळंच करत राहणार आहे. तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.